आज आपण शब्दतरंग प्रश्नपत्रिका क्रमांक 4 त्यामधील गणित विषयाचं गणिताचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। पहिलं म्हणजे 41 उदाहरण आहे। कंसात 38 अधिक 16 वजा 9 गुणिले 6 कंस बंद। दुसऱ्या कंसात 111 गुणिले 11 गुणिले 0 गुणिले 1 गुणिले 1111 कंस बंद वजा कंसात 99 भागिले 99 गुणिले 0 कंस बंद। प्रत्येक कंस वेगळा आहे त्याच्यामुळे एकदाच आपण सगळे कंस सोडवू शकतो। या ठिकाणी पहिला कंस, दुसरा कंस, तिसरा कंस। तर पहा इथं क्रिया आपण सुरुवातीला कोणती करणार तर गुणाकार। हे बाजूला जरी केली आपण तर बघा गुणाकार काय येणार आहे यांचा 9 आणि 6 चा गुणाकार 9 सख 54 आणि पाठीमागचं 38 अधिक 16 आणि वजा चिन्ह आहे। मग आता याच्यामध्ये आपण अगोदर बेरीज करत असतो। 38 आणि 16 8 आणि 6 14 हाताला 1 4 आणि 1 5 54 वजा 54 म्हणजे काय येणार आहे 0 येणार आहे। हे सगळं परत परत स्टेप्स करण्यापेक्षा हे बाजूला करून घ्यायचं आणि ह्याचं उत्तर काय येणार आहे 0 अधिक अधिक। आता एवढा मोठा कंस आहे, एवढ्या मोठ्या संख्या आहेत असं आपल्याला दिसत आहे, परंतु क्रिया मात्र एकच आहे। कोणती गुणाकार। गुणाकार क्रिया आहे आणि त्याच्यामध्ये समाविष्ट 0 आहे। जर 0 असेल बघा नीट लक्ष द्या, जर 0 असेल आणि गुणाकार ही एकमेव क्रिया असेल किती पण वेळ असेल तरी आणि कोणतीही संख्या असेल तर उत्तर काय येणार आहे 0च येणार आहे। म्हणून हे 0 वजा हे 99 ला जर 99 न भागलं तर उत्तर 1 येईल। 99 ला 99 ला भागलं तर 1 आणि गुणिले पुढे 0 आहे। मग आणखी काय येईल 1 आणि 0 चा गुणाकार 0च येणार आहे। म्हणून एकूण 0 अधिक 0 वजा 0 बरोबर 0 आणि असा पर्याय कुठं आहे ते त्याचं उत्तर असेल। आलं लक्षात। फार सोपं उदाहरण होतं। यानंतर पाहूयात आपण 42 उदाहरण। पहा हे उदाहरण आपण सतत सोडवत आलेलो आहोत, काही अडचण नाही या उदाहरणामध्ये। 6 9 0 4 यातील प्रत्येक अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी, हा शब्द महत्वाचा, मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या आणि कंसात दिले अंक पुनरावृत्त होऊ शकतात, यांच्यातील अंतर तफावत फरक कितीने जास्त कितीने कमी काही आलं तर काय करत असतो आपण वजाबाकी। या ठिकाणी अंतर हा शब्द वापरलाय। मग बघा हे सोडवत असताना हे अंक पुनरावृत्त होऊ शकतात कंसात दिले, ते कंसात देऊ अथवा न देऊ। जर 4 अंक दिले तर 6 अंकी संख्या तयार करायची म्हणल्यावर अंक तर पुनरावृत्त होणारच आहेत, कधी देतील कधी नाही देणार। चला आपण आपलं पहिलं काम काय 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करणे। 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय तयार होईल ती बघूयात आपण। बघा मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना आपण मोठ्या अंकापासून सुरुवात करतो। मग मोठा अंक 9 आहे, मग 9 पण मी एकदा घेऊन चालणार नाही। अंक किती आहेत 4, बनवायचे किती अंकी 6। मग त्याच्यामध्ये जो मोठा अंक आहे तो आणखी 2 वेळा घ्यावा लागेल, म्हणजे आणखी 2 वेळा 9, त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा अंक 6, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 0। 6 अंकी 1 2 3 4 5 6 अंकी तयार झाली। काय तयार झाली तर 9,99,640 ही झाली मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या। आता आपल्याला म्हटलेलं आहे लहानात लहान 5 अंकी संख्या। आता लहानात लहान संख्या तयार करत असताना 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करतो आपण, त्यावेळी काय करावं लागेल आपल्याला तर लहान संख्येपासून सुरुवात करावी लागेल। परंतु लहान अंकापासून सुरुवात करत असताना
शून्य सोडून लहान अंक घ्यावा लागेल. मग शून्य सोडून लहान अंक कोणता आहे तर 4. आणि लगेच आपल्याला 2 नंबरला शून्यच घ्यावं लागेल. आता 4 अंक आहेत, 5 अंकी तयार करायची म्हणून शून्याला डबल घ्यावं लागेल. हे लिहिताना मी डायरेक्ट ह्याच्या खाली लिहितो, आपल्याला 5 अंकी तयार करायची म्हणून. आणि पुन्हा क्रमानं 6 आणि पुन्हा 9 म्हणजे संख्या काय तयार झाली 40,069. आणि त्यांनी म्हटलंय अंतर किती. मी मगाशीच सांगितलं अंतर, फरक, तफावत, कमी जास्त, कितीने कमी असं म्हटलं की वजाबाकी. वजाबाकी करूयात. 10 मधून 9 कमी केले तर 1, 3 मधून 6 नाही, 13 मधून 6 कमी केले तर 7, 5 मधून 0 कमी केले तर 5, 9 ला 9, 9 मधून 4 कमी केले तर 5 आणि 9. मग हे जर पाहिलं तर काय आलं 9,59,571. आणि असं कुठं आहे तर आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये दिसत आहे. समजलं का. यानंतर 43वा प्रश्न पाहूया. प्रश्न बघा, असे प्रश्न किमान परीक्षेमध्ये 2 येणार. म्हणजे कसे की आपल्याला ऑप्शन कडे बघूनच उत्तर लिहावं लागणार आहे ते. आता हे काय डायरेक्ट मी असं म्हणल्यावर काय म्हणायचं कळतं का आपल्याला काहीच नाही. या ऑप्शन मध्ये काहीतरी आहे, मग ते आपल्याला बघावं लागणार आहे पर्यायामध्ये. बघा इथं आहे 60,004. म्हणजे आता आपण जनरली सांगतो तुम्हाला, अशा पर्यायाचं उत्तर 3 किंवा 4 येत असतं, सी किंवा डी येत असतं. पण तरी पण आपण पहिल्यापासून बघूयात. हे बघा 10,000 म्हटलंय. म्हणजे 6 जर 10,000 6 वेळा घेतलं तर काय येईल 60,000. 6 जर आपण बघा 6 वेळा 10,000 जर घेतलं तर 10,000 गुणिले 6 60,000 काय होईल 60,000. आणि पुढे काय म्हटलंय आणि 4 काय पण दशक. आणि 4 दशक म्हणल्यावर 40. मग हे काय येणार आहे 60,040 आहे का रे बाबा आपलं हे. मग ऑप्शन नंबर येईल तर आपलं कधीच येणार नाही. हे बघा पटकन नुसतं 4 नाही, ते पुढं दशक आहे. दशक या शब्दामुळे येत नाही ते. पुढं दुसरा ऑप्शन आहे 6,000 आणि 4 एकदा. हे 6,000 आणि 4 एकदा. मग काय येईल हे 6,004 आहे का हे 6,004 नाही. म्हणजे हे ऑप्शन पण येणार नाही. पुढे 40,10,000 40,10,000 म्हटलंय. म्हणजे 10,000 गुणिले 40 येणार. म्हणजे काय येईल 4 1 4 1 2 3 4 5 0 1 2 3 4 5 0. म्हणजे बघा हे काय आलं 4 लाख. आणि पुन्हा काय म्हणलं एकदा 6, त्याच्यात 6 मिळवलं तर काय होईल 4,06,000. बाबा आहे का आपलं हे 4,06,000. म्हणजे नक्की हे पण नाही. आणि आता काय म्हटलंय 6,10,000 म्हणजे 10,000 6 वेळा म्हणजे 60,000 झालं. 60,000 आणि 4 एकदा अधिक 4 60,004 आलं की नाही आपलं हे 60,004. म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. यानंतर आपण पाहूया 44वे उदाहरण. असं उदाहरण 2-3 वर्षापूर्वी परीक्षेमध्ये आलं होतं. 2 वर्ष झाले असतील 3 वर्ष, परंतु आलेलं होतं. आता बघा 2 अंकांची बेरीज 11 आहे आणि गुणाकार 28 आहे. त्यांच्या उभय पक्षांची, इंग्रजीमध्ये उभय पक्षाला रेसिप्रोकल्स म्हणतात. आणि आपण यालाच दुसरं नाव आहे गुणाकार
व्यस्त. काय म्हणायचं? गुणाकार व्यस्त. आपण व्यवस्थित पाहिलेलं आहे गुणाकार व्यस्त बाबत. आता पहा बेरीज असेल असं विचारलंय आपल्याला, ऑप्शन दिलेत, सगळंच दिलंय. आता बघा पहिली गोष्ट आपल्याला अशा दोन संख्या शोधाव्या लागतील की ज्यांची बेरीज 11 आणि गुणाकार मात्र काय येईल? 28 येईल. तर अशी फक्त संख्या आपल्याला 7 आणि 4 उलट घेऊ शकता तुम्ही. 4 आणि 7 काही अडचण नाही. हे बघा यांचा जर यांची जर बेरीज केली आपण 4 अधिक 7 तर बेरीज काय येते? 11. आणि यांचा जर गुणाकार केला 4 गुणिले 7 तर गुणाकार काय येतो? 28. ही अगोदर घेतली काय आणि पुढे घेतली काय, काही फरक पडत नाही. आता मग बघा आपल्याला फक्त ह्या संख्या घेऊन चालत नाही. संख्या मिळाली आपण इथपर्यंत गणित सोडवलं की बाबा अशा दोन संख्या शोधल्या की बेरीज 11 आली आणि गुणाकार 28 आला. त्यांच्या उभय पक्षांची, आता उभय पक्ष म्हटलं की मी म्हटलंय गुणाकार व्यस्त. मग कसा येईल गुणाकार व्यस्त? 7 चा गुणाकार व्यस्त काय असतो रे? 1/7. कारण ह्याच्या खाली 1 असतं, ह्याच्या खाली 1 असतं. कुठलीही पूर्णांक संख्या असेल तर त्यांचा छेद हा 1 असतोच. आता म्हणून अधिक 4 चा गुणाकार व्यस्त येणार आहे 1/4. आता ही बेरीज आपण करायला शिकलेलो आहे. छेद समान नाही, भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज. छेद दोघांचा आपण काय करायचं? आपल्याला समान करायचं. आणि किती करता येईल आपल्याला? दोघांच्या पाड्यातली लहानात लहान संख्या काय आहे? 28च आहे. त्याच्यामुळे छेद तर 28च करावा लागणार आहे आपल्याला. मग पहिल्याला कितीने गुणावं लागेल? 1/7 ला 4 ने गुणावं लागेल. अधिक 1/4 ला मात्र 7 न गुणावं लागेल. गुणिले 7. आता सोडूयात. 4 1 4, 7 चोक 28. आता पुढे बघा 7 1 7, 7 चोक 28. मग काय येईल बघा? 7 आणि 4 11, 11/28 हे उत्तर असेल. कुठे आहे आपल्याकडे 11/28? पर्याय क्रमांक सी. अजून एक लक्षात, असं जर उदाहरण आलं तर तुम्हाला सोपं सांगतो. जर असंच गणित असेल तर नीट लक्षात घ्या, बेरीज डायरेक्ट अंशस्थानी ठेवा आणि गुणाकार डायरेक्ट छेदस्थानी ठेवा. बघा उत्तर हे काय सांगितलं? असं जर उदाहरण आलं तर बेरीज दिलेली डायरेक्ट अंशस्थानी ठेवा आणि गुणाकार डायरेक्ट छेदस्थानी ठेवा. डायरेक्ट उत्तर. समजलं? यानंतर पाहूयात 45व उदाहरण. पुढील पैकी कोणत्या संख्या 3, 6 व 8 या तिघांच्या गुणितांच्या समान आहेत? गुणित म्हणजे माहित आहे बाळांनो आपल्याला. गुणित हे तिघांचं गुणित म्हणजे काय? तर 3 गुणिले 6 गुणिले 8 यांचा जो गुणाकार येईल 37 18 आणि 18 8 144च की. मग 144च्या पटीत आहेत असं विचारलंय. पण आपण हे गणित असं मुळावय पाडवून किंवा त्यांचा लसावी काढून करण्यापेक्षा कसोट्याचा वापर करायचा ह्या गणिताला. कशाचा करणार? विभाज्यतेच्या कसोट्या याचा वापर करायचा. चला करूयात आपण. 3 ने भाग जातो का? अगोदर 3 ने भाग जातो का बघूयात पहिल्या पर्यायामध्ये. नीट पहा. 4 4 8 1 9 3 न भाग जातो. 6 3 9 3 न भाग जातो. आणि 4 आणि 2 7 3 न भाग जातो. बरोबर? ह्या समाहित म्हणून 6 न पण जातो. 3 न 6 न ज्या समसंख्येला 3 न भाग जातो त्याला 6 न भाग जात असतो. म्हणजे त्याला 6 न पण जातो. आता राहिला प्रश्न फक्त 8चा. तर 8 न जातो का बघायचं. 8ची कसोटी मात्र काय बाळांनो? तर 3 अंकी संख्येला भाग गेलाच पाहिजे. त्याला काही दुसरी कसोटी तीच त्याची कसोटी आहे. बघा 8 1 8 4 उरले 8 हा नाही इथं 8 1 8 उरले 6 64 8 8 64 जातो. इथं बघा 8 चोक
32 उरले 4 झाले 40. 8 पंचे 40. इथं पहा 8 पंचे 40 उरले 2 20 झाले. भाग जात नाही, हा पर्याय कटला. त्यानंतर दुसरा विचार करूयात आपण. 2 आणि 1 3. 3 न भाग जातो, पण इथं 8च बेरीज येते. 3 न जात नाही तर दुसऱ्यानं बघण्याचा काही प्रश्नच नाही. 3 न जात नाही तर पुढे बघायची गरजच नाही, म्हणजे हा पर्याय कटला. त्यानंतर बघूयात आपण तिसरा पर्याय. 2 आणि 1 3. 4 आणि 3 7 आणि 2 9. म्हणजे याला पण 3 न जातो, याला पण 3 न जातो, आणि इतर 6 बेरीज येते म्हणजे जातो 3 न. आता हे सगळ्या समसंख्या आहेत, आणि या सगळ्या समसंख्येला जर 3 न भाग जात असेल तर निश्चित 6 न पण जातो. आता राहिला प्रश्न फक्त 8चा. 8 न बघूयात. 8 1 8 उरले 4. 8 पंचे 40. 8 पंचे 40 उरले 3 32 झाले. 8 चौक 32. 8 सती 56. 60 मधून 56 गेले 4 उरले झाले 40. 8 पंचे 40 म्हणजे या तिन्ही संख्याला भाग जातो, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. पुढचं बघायची आवश्यकता नाही, आणि तरी पण नुसतं हे जरी बघितलं तर तुमच्या गोष्ट लक्षात येईल. 5 आणि 1 6. 6 आणि 2 8. 3नच भाग जात नाही, म्हणजे ह्याला तर भाग जाणारच नाही. ओके. हा, यानंतर आपण पुढील 46वा प्रश्न पाहूया. लक्षात घ्या, अतिशय सोपं उदाहरण आहे, आणि आता आपण अशा प्रकारचे बरेच उदाहरण सोडवलेले. 2 दशमान संख्यांची बेरीज 407.704 आहे. जर एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 84.02 ने मोठी असेल तर मोठी संख्या आहे. हे बघा, कधी मोठी संख्या विचारतील, कधी लहान संख्या. इथं फक्त दशांश चिन्ह आहे, दशमान संख्या आहे. आपण साध्या संख्येचं पाहिलेलंच आहे की नाही. त्याच पद्धतीनं याच्यात आणि त्याच्यात अपूर्णांक असो, दशांश अपूर्णांक असो किंवा साधी संख्या असो, तुम्हाला लहान मोठी संख्या काढायची असेल, बेरीज दिलेली असेल, तर एकच पद्धत अवलंबायची प्रत्येक वेळी. पहिलं काम आपलं काय करायचं, दिलेल्या बेरजेतून फरक वजा करायचा. दिलेल्या बेरजेतून काय करायचा, फरक. म्हणजे काय येतं, 2 समान संख्यांची बेरीज येते. समान संख्यांची बेरीज. का, आपण जो फरक जास्त आहे, मोठा आहे, ते कमी करतो. फरक म्हणजे दोन्ही समान राहणार आहेत. म्हणजे 407.704 वजा त्यातला फरक 84.026. आपण फरक वजा करूयात अगोदर. बघा, 14 मधून 6 कमी केले तर 8. इथं आहे 9. 9 मधून 2 कमी केले तर 7. इथं 6 आहे. 6 दशांशला दशांश. 7 मधून 4 कमी केले तर 3. 10 मधून 8 कमी केले तर 2, आणि इथं आलं 3. म्हणजे 323.678. हा काय आला, 2 समान संख्येची बेरीज राहिली. आता 2, मग 2 समान संख्येचे म्हणल्यावर आपल्याला तिचे 2 भाग करावे लागतील. फरक काढलाय, फरक काढून टाकलाय, म्हणजे लहान संख्या येणार आहे आपल्याला. म्हणून लगेच लिहायचं, लहान संख्या बरोबर 323.678. त्याला भागिले 2 करूयात. बघा, भाग घालूयात. बेक बे उरलं 1. बे साही 12, काहीच नाही उरलं. बेक बे 1 उरतंय बरं का, परंतु दशांश चिन्ह आलं, मग इथं 16 झालं. 82 16. पुन्हा 7 पाहिजंय. 32 6. पुन्हा 1 उरलं. 92. असा पर्याय असू शकतो आणि पटकन आपण उत्तर लिहू शकतो. परंतु बाळांनो, ही आपण संख्या काढली लहान आणि आपल्याला विचारली मोठी. मग असं चूक जर करत असतो तर आपल्यासारखे हुशार आपणच. एवढं हुशार कामाचं नाही. थोडस काळजीपूर्वक उत्तर लिहिण्यापूर्वी नेहमी काय विचारलं याच्याकडे लक्ष द्या. काय विचारलं आपल्याला चुकवलेलं असतं. आता मोठी संख्या विचारली म्हणल्यावर मोठी संख्या काढूयात. मोठी संख्या
बरोबर. आता मोठी संख्या बघा काय येणार आहे. लहान संख्यामध्ये 161.839 याच्यामध्ये काय मिळवणार आहेत फरक 84.026 बघूयात आपण. 9 आणि 6 15 हातचाला 1 3 आणि 3 6 8 ला 8 दशांशला दशांश 4 आणि 1 5 8 आणि 6 14 हातचाला 1 2 1 आणि 1 2 245.865 आणि असं कुठं आहे बाळांनो पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. ओके. यानंतर पाहूयात 47 उदाहरण. 10.0825 चे सोपे अपूर्णांक सिम्पलेस्ट फ्रॅक्शन रूप पुढील पैकी कोणते. म्हणजे आपल्याला काय करायचं याला फक्त संक्षिप्त रूप द्यायचं पण कशात अपूर्णांकात लिहून. हा दशांश अपूर्णांक आहे. सुरुवातीला आपण तो अपूर्णांक जशाच तसा लिहूया 10.0825 तर दशांश चिन्हाच्या पुढे तुम्हाला माहित आहे कुठल्याही संख्येच्या छेदस्थानी एक असतंच ऑलरेडी अगोदर. दशांश चिन्हाच्या पुढे किती अंक आहेत 4. म्हणजे आपल्याला अपूर्णांकात कसं लिहिता येईल खाली 4 शून्य देऊन म्हणजे 10.0825 छेदस्थानी मात्र 1 वर 4 शून्य म्हणजे 10,000. समजलं का. हे अगोदर 4 अंक होते तर 4 शून्य आपल्याला छेदस्थानी द्यावे लागतील. आता काय करावं लागेल आपल्याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल. भाग घालूयात. 2 शून्य जर एकक आणि दशक स्थानी जर शून्य असेल तर त्या संख्येला 25 न भाग जात असतो. 5 न पण घालवू शकतात तुम्ही काय अडचण नाही पण 25 न थोडस लवकर होईल. आणि दशक आणि एकक स्थानी मिळून 25 50 75 आणि डबल शून्य असेल तर 25 न भाग जातो. 25 न घालूया. 25 चौक 100. आता मात्र 8 पाहिजे आपल्याला 25 च्या पाड्यात नाही म्हणून भाग बसला शून्याचा. त्यानंतर पाहिजे 2 8 आणि 2 82 झालं ते. तर 25 त्रिक 75. 82 मधून 75 गेले तर 7 उरले. पुन्हा 75 झालं. पुन्हा 25 त्रिक 75 वर 25 न घालावला म्हणल्यानंतर खाली पण 25 न. 25 चौक पुढे 2 शून्य. वर काय राहिलेला आहे 4033 आणि छेदस्थानी 400. असं जर बघितलं तुम्ही तर आता याला कशाने भाग जातोय का संक्षिप्त रूप दिल्यावर तर पहा याला 2 न जाईल वर जात नाही. अंकाची बेरीज पण करून बघितली तर जात नाही. असा भाग जातो का आता याला संक्षिप्त रूप. मग असं उत्तर असू शकतं पर्यायामध्ये 4033 छेद 400 आहे इथं. पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. काय अवघड होतं का उदाहरण. यानंतर पाहूयात 48 उदाहरण. माझ्या घड्याळात रात्रीचे 10:08 झाले आहेत. घड्याळ 18 मिनिटांनी पुढे आहे तर नेमके किती वाजले आहेत. एवढा सोपा प्रश्न. याच्यासारखा सोपा प्रश्न असू शकत नाही. घड्याळ काय म्हटलंय घड्याळात किती वाजले आहेत रात्रीचे. हे महत्वाचा शब्द आहे. रात्रीचे किती वाजलेले आहेत 10:08 झालेले आहेत. आणि घड्याळ किती मिनिटानं पुढे आहे 18 मिनिटांनी. घड्याळ जर 18 मिनिटानं पुढे असेल तर 18 मिनिटानं कमी वेळ असेल ना. आपलं घड्याळ जर पुढे असेल तर ऍक्च्युअल खरी रियल जी वेळ आहे ती 18 मिनिटानं कमी असणार आहे. मग फक्त काय करावं लागेल 18 मिनिटे
ह्या दिलेल्या वेळेतून कमी करावे लागतील म्हणजे खरी वेळ येईल. मग ते रात्रीचे वाजलेत की नाही, मग सकाळचे असा पर्याय तर कवाच येणार नाही. 18 मिनिट सकाळचे पर्याय येईल का कधीतरी? 18 मिनिटानं मागा फक्त वजाबाकी करूयात. आता मिनिटामध्येच घ्यावं लागेल आपल्याला 18, हे मिनिट आहे आणि इकडे मात्र 0. मग आता 8 लहान असल्यानंतर असं नाही करायचं हातचा घेतला 18 मधून असलं नाही करायचं. डायरेक्ट तास घ्यावा लागतो इकडचा. 1 तास घेतला म्हणजे हे 8 आणि इकडचे 60 मिनिट, हे 68 मिनिट झाले इकडं. त्याचं काम संपलं. आणि इथं 1 तास दिलाय म्हणजे याच्याकडे 9च राहिले. आता वजाबाकी करा. 68 मधून 18 घालवायचे तर 8 मधून 8 0 आणि 6 मधून 1 5 आणि हे 9 ला 9. पण कधीचे असतील? रात्रीचेच असतील. 9 वाजून 50 मिनिट. काय अवघड आहे काय ज्यात? रात्रीचे 9 वाजून 50 मिनिट. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर आहे. याच्या एवढा सोपा प्रश्न होता का कोणता? ओके. यानंतर आपण प्रश्न पाहूया 49वा. फळात भरलाय. एवढा मोठा प्रश्न वाटतोय पण पदावली आहे, नियमाप्रमाणे सोडवायचं, उत्तर येऊन जाईल. मग बघा सोडवताना आपण, मी इथं अगोदरच अंडरलाईन केली होती पण बघा आता ते अगोदर गणितात नाही. मग याच्यामध्ये जे गणित आहे त्याच्यामध्ये अगोदर आपण कंसातील क्रिया करतो, चौकटी कंसातील, आणि त्यातील पण भागाकार किंवा गुणाकार यापैकी जे अगोदर आले असेल ते. मग बघा भागाकार इथं आहे, आपण सुरुवातीला भागाकाराची क्रिया करूया. सुरुवातीला किंवा एक एक करत जावं लागेल आपल्याला, तसं बी केलं तरी काय अडचण नाही. 1/8 चौकटी कंसात बघा, हे 8 न जर भागलं 72 ला तर काय येणार आहे? 8 9 72 गुणिले पुढचं जशास तसं लिहू, गुणिले तशास तसं लिहू. पुढं 3 अधिक 4 गुणिले 5 गुणिले 6 वजा 15 गुणिले 80. काही क्रिया करूयात, ही पण क्रिया एकदाच करूया. 16 पंचे 80 चौकटी कंस बंद. पुढे आहे बरोबर 1/11 गुणिले x. आता आपण सोडूयात 1/8 तसंच. आता या चौकटी कंसातील गुणाकार जिथं जिथं दिसतंय, हा गुणाकार, हा गुणाकार आणि हा गुणाकार आपण करूयात. 9 त्रिक 27 अधिकला अधिक चिन्ह, 4 पंचे 20 20 सख 120 वजाला वजा चिन्ह, 15 पाची 75 कंस बंद बरोबर 1/11 गुणिले x. आता हा कंस सोडून घेऊयात. 1/8 इथं काहीच चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असतं. आणि मग यांची बेरीज 120 आणि 27 147. 147 मधून 75 वजा करूया आपण. 147 वजा 75 वजाबाकी जर केली तर 2, 14 मधून 7 कमी केले तर 7 0 किती आलं? 72. मग मी या ठिकाणी डायरेक्टली 72 लिहितोय सगळ्याचं उत्तर बरोबर 1/11 गुणिले x. आता बघूयात. आता याच्या खाली एक असतं तुम्हाला माहित आहे बरोबर. मग काय करणार आपण? संक्षिप्त रूप देणार. 8 न भाग जातोय, 8 1 8 9 72 खाली काय राहिलं? 9 1 9 बरोबर 1/11 गुणिले x. आता काय करणार? या 11ला 1/11 कुठं आणणार? डावीकडं. ह्याचा गुणाकार व्यस्त येणार, भागणार गुणणार, गुणणार भागणार. म्हणजे इथं 9 गुणिले हे 11 छेद 1 लिहिण्याची गरज नसते.
छेद 1 लिहिलं तर काय उपयोग आहे का त्याचा? बरोबर x. मग यांचा गुणाकार केला तर 11 99 बरोबर x. म्हणजेच x ची किंमत काय आली? 99. आणि असं कुठं आहे? तर पर्याय क्रमांक ए मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतरचा प्रश्न 50वा. यापूर्वी नवोदय प्रवेश परीक्षेसाठी हा प्रश्न येऊन गेलेला आहे, आलेला आहे. तसेच नवनीतच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा प्रश्न आहे, यापूर्वीच आपण सोडवलेला आहे. तरी पण पहा, एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशात आणि छेदात मिळवली तर नवीन अपूर्णांक म्हणजे तयार होणारा नवीन अपूर्णांक यापैकी कसा असेल असं विचारलेलं आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी आपण आपल्या सोयीस्कर एखादा अपूर्णांक घ्यायचा आणि त्यानंतर अंशात आणि छेदामध्ये एकच याचा अर्थ एक अंक नाही, 2 तर 2, 3 तर 3, काय पण एकच संख्या कोणती तरी मिळवल्यावर काय होईल त्या अपूर्णांकातला बदल तो पाहायचा आहे. नीट समजून घ्या. याच्यावरच आधारित पुन्हा गणित घेणार आहे मी, जे परीक्षेमध्ये येणार आहे असं मला वाटतंय. म्हणजे येऊ शकतं, अशा पद्धतीने येऊ शकतात प्रश्न. आता बघा, पहिला आपण एक अपूर्णांक घेऊन बघूयात. कोणता तरी एक अपूर्णांक घेऊन बघूयात. समजा मी अपूर्णांक घेतला 1/2. समजा मी अपूर्णांक 1/2 घेतला. तुम्ही 1/2च घ्यावा असं नाही, पण 1/2 बरं 1/2 ऐवजी पुन्हा मला त्याचा विरुद्ध करताना थोडीशी अडचण येईल, म्हणजे गुणाकार व्यस्त करताना. म्हणून मी काय करतो, 3/4 हा पूर्णांक घेतो. 3/4 याचं दशांश मध्ये लिहिलं तर काय येते मिळालो? 0.75. पाऊण आहे ना, हा पाऊण. 3/4 म्हणजे पाऊण, पाऊण म्हणजे 0.75. बरोबर आहे का? आपण एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात इथपर्यंत आपल्याला हा अपूर्णांक दिलाय असं समजू. 3/4 एकच नैसर्गिक संख्या अंशात आणि छेदात मिळवली. आता बघा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे 3/4 एकच नैसर्गिक संख्या, एकच म्हणजे 2 मिळवा 3 मिळवा, आपण एकच मिळवू सोपं जाण्यासाठी. +1 +1 एकच नैसर्गिक संख्या अंशात आणि छेदात मिळवली तर काय होईल? 4/5. 4/5. आता याला दशांश मध्ये काढूया. काय येईल? 0.5 बघा, लहान आहे म्हणून 0. 5×8 40 आणि 0 द्यावं लागेल आपल्याला 2 स्थळापर्यंत. मग आता पहिला काय होता? पहिल्याची किंमत मूळ अपूर्णांक हा आपला मूळ, त्याची काय होती किंमत? 0.75. आणि आता काय आली? 0.80. मोठा झाला का छोटा रे? मोठा झाला. कसा झाला? लगेच पर्याय मी जर असा लिहिला की मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो तर ते माझं चुकलेलं असेल. त्याचं कारण हा मी छेदाधिक अपूर्णांक घेतलाय. त्यांनी कुठं म्हणलंय? दिलेल्या छेदाधिक अपूर्णांकामध्ये एकच नैसर्गिक संख्या मिळवली असता असं म्हटलंय का? नाही. दिलेल्या एखाद्या अपूर्णांकात मग त्यांनी कुठं आपल्याला छेदाधिकच सांगितलंय? अंशाधिक असू शकेल ना. समजा हाच अपूर्णांक मी अंशाधिक बनवतो. 4/3. लक्षात घ्या, 4/3. आता याच्यात मिळू, ह्याची आधी किंमत काढूयात. काय येते किंमत? 3×1 3. दशांश चिन्ह दिलं, 1 उरलं, 10 झाले. 3×3 9. पुन्हा अजून 3. 3×3 5 झालं. 2 स्थळापर्यंत आपल्याला लहान मोठेपणा ठरवण्यासाठी सफिशियंट असतात. आता आपण बघूयात याच्यामध्ये काय करू? अंशात आणि छेदात संख्या मिळवूयात. हे बघा, आता 4/3 याच्यामध्ये 1 मिळवलं आणि इथं पण 1 मिळवलं. बरोबर. काय झालं? 5/4. आता आपण याला दशांश मध्ये काढूया. बघा बरं, दशांश मध्ये काढताना लहान आहे का नाही? इथं 4×1
4 उरले किती रे 1 दशांश चिन्ह दिलं मी झाले 10 4 दुनी 8 उरले 2 4 पंचे 20 आता बघा पहिला 1 दशांश चिन्ह 3 3 होता आता काय झालाय 1 दशांश चिन्ह 2 5 मोठा झाला का छोटा झाला नक्कीच लहान झाला इथं काय झाला लहान झाला म्हणजेच उत्तर कमी येणार नाही पहिल्यासारखा तर अजिबात राहणार नाही मोठा इथं आलाय मोठा इथं आलाय आणि इथं छोटा आलाय म्हणजे मुळा पूर्णांकापेक्षा कमी किंवा लहान असणार नाही नुसताच मोठा पण असणार नाही मोठा असेल किंवा लहान असू शकेल म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे आता बघा नीट लक्षात घ्या आताच उदाहरण आहे फक्त काय होतं एकच नैसर्गिक संख्या अंशातून आणि छेदातून कमी केली तर म्हटलंय आता कमी केली तर मग मिळवली तर होतं आता काय आहे कमी केली तर चला पुन्हा एकदा सोडवून बघूया आता काय होतंय ते तर 3/4 तोच अपूर्णांक घेऊया आपण बरोबर 0.75 येणार आहे वेगळे येईल का आता नाही आता मात्र वजा करायची हे लक्षात घ्या 3/4 याच्यातून आपण वजा करू वजा 1 काय येईल 2/3 आणि हे येणार आहे बघा लहान आहे 20 3 संग 18 3 संग 18 कसं झालं रे पहिल्यापेक्षा आता लहान झाला कमी झाला बरोबर आहे की नाही कमी झाला आणि आता आपण त्याच संख्येत काय करूया त्याचे ही जी छेदात एक अपूर्णांक होता तो अंशाधिक अपूर्णांक बनवूया 4/3 4/3 याचं काय किंमत येते बघा 3 1 3 उरले 1 3 त्रिक 9 3 त्रिक 9 आपण मगाशीच पाहिलं होतं 1.3 आता याच्यात पण काय करूयात 4/3 वजा 1 3/2 झालं आणि 3/2 दशांश मध्ये लिहा बे 1 उरलं बे 5 10 म्हणजे 0 द्यावा लागतं 2 दशांश स्थळापर्यंत आता हे कसं झालं याच्यापेक्षा मोठा झाला किंवा जास्त म्हणता येईल मोठा म्हणता येईल इथं लहान म्हणता येईल कमी म्हणता येईल आहे की नाही इथं लहान म्हणता येईल आपल्याला कमी म्हणता येईल इथं मोठा किंवा त्याला जास्त म्हणता येईल मग आता याचा पर्याय सुद्धा काय येईल रे पर्याय क्रमांक डी ची म्हणजे लक्षात घ्या आता तुम्ही ध्यानात ठेवणार आहे एखाद्या पूर्णांकातून एकच नैसर्गिक संख्या मिळवली किंवा वजा केली तरी पण तो लहान किंवा मोठा येणार आहे लक्षात आलं ओके